स्वागत करतोय तुमचे नवीन लोकेशन मधून काडो सॅक। आणि आम्हाला समोरचं काही दिसत नाहीये आणि आता ही बोट निघाली आहे, रोड असा पूर्ण चाललाय। आमची 2-2.5 तासाची टूर आहे। आज ब्लू वेल बघायला मिळेल। आम्ही प्रॉपर्टी घेतली आहे एअरबीएनबी ची आणि वॉटरप्रूफ कॉस्ट्युम देतात अँड दिस इज व्हॉट वी आर गोइंग टू सी। ओएनजीसी मध्ये कामाला आहे ते सगळे फ्री बोटिंग करायला चालले। दिस इज द बोट। भरपूर आहे का? अमाउंट पर्यंतची फॉल आहे। नमस्कार, मी संकेत दळवी स्वागत करतो तुमचे एका नवीन ब्लॉग मध्ये। आज मी स्वागत करतोय तुमचे डायरेक्टली नवीन लोकेशन मधून आणि ते लोकेशन आहे काडो सॅक। नाव थोडं फ्रेंच आहे। मी जस्ट उठलोय झोपेतून। आम्ही काल रात्री इकडे आलो। खूप जबरदस्त पाऊस होता। म्हणजे माझ्या 5 वर्षाच्या ड्युरेशन मध्ये इन मॉन्ट्रियल मी असा पाऊस बघितला पण नाहीये। म्हणजे आम्ही स्टार्ट केलं 3 वाजता, 3 ते 11 वाजता आम्ही रात्री पोहोचलो। 3 ते 11 पाऊस कंटिन्यू होता आणि मध्ये 1 तास तर एवढा पाऊस होता की समोरचं काहीच दिसत नव्हतं। माझा मित्र आहे रोहित, त्यांनी जबरदस्त गाडी चालवली एकदम सांभाळून सगळ्यांना। फ्लॅशबॅक आणि खूप जास्त पाऊस आहे आणि आम्हाला समोरचं काही दिसत नाहीये। वायपरची स्पीड पण माहिती नाही, टेन्शन मध्ये लाईट होती थोडी। सो आम्ही बोटवर आलो आहे आणि हे यांचा बोर्ड आहे। आम्ही वर चढलो आहोत डेकवर आणि आता ही बोट निघाली आहे आमची आणि ही आमची गाडी आहे। इकडे हा रोहित आलाय इकडून बाहेर। रोहित हा, इट इज गुड। आम्ही तो बोट सोडलाय आणि जर तुम्ही ऑब्झर्व कराल तर हा पूर्ण त्याने रोड बनवलाय आणि रोड असा पूर्ण चाललाय। थंडी आहे बऱ्यापैकी। The next day. फायनली आम्ही रात्री पोहोचलो। फ्रायडे असल्या कारणाने काल मी ऑफिस मधूनच निघालो होतो, व्लॉगची स्टार्ट केली नाही म्हणून मी आज सकाळी उठून स्टार्ट करतो आणि म्हणूनच मी तुम्हाला झोपेत दिसत असेल एकदम। ऍपलची शेती कोणतं? कसले ऍपल लागले? आम्ही प्रॉपर्टी घेतली आहे एअरबीएनबी ची। खूप मस्त प्रॉपर्टी आहे ही। घेतली आहे आम्ही अराउंड $500। समर असल्या कारणाने थोडे महाग आहेत तिकडे, पण खूप चांगलं। आणि इथून स्ट्रेट गेला तर तुम्ही हा एक व्हाईट गाडीच्या समोर जाता, तिकडे खूप सारे घोडे आहेत। मला एअरबीएनबी खूप आवडला। आय थॉट ऑफ की मी तुम्हाला पण दाखवावं। ही आमची गाडी किया सोरेंटो जी आम्ही गो ग्लोब वरून घेतली। ही पण आम्ही रेंटवर घेतली आहे। इन जनरल रूम आहे, इकडे एक बेडरूम। हे उघडू का? तुम्हाला मस्त उजेडेल। थांबा, तो आमचा आता चेकआउट झालाय। हा लिहे ना। आता आम्ही इथून जाणार, आमची 2-2.5 तासाची टूर आहे झोडियाक आणि आम्हाला आज ब्लू वेल बघायला मिळेल। आज हम लोग को ब्लू वेल मिलेगी ऐसा मैं बोल रहा हूँ पब्लिक को। हम लेट्स बी प्रिसाइज अबाउट अँड बेलुगास तर भेटणारच आहेत कारण की तिकडे भरपूर आहेत। हम बॅग पण मिळेल। ब्लू वेल मिळाली तर आमची चांदी, ब्लू वेल मिळाली तर रोहित बोलला की मी तुम्हाला पार्टी देणार आहे। आणि बोलल्या सूर्याने आशीर्वाद दिलाय। सो मी तुम्हाला सांगत होतो की तिकडे 2.25 तासाची टूर आहे। तिकडून झाल्यानंतर आम्ही इकडे एक लोकल मार्केट आहे सुवेनियरचं, तर आम्ही तिकडे सुवेनियर शॉपिंग करू थोडीशी। आता घेऊन जातो तुम्हाला झोडियाक वेल वॉचिंग वर आणि आता पुन्हा हमाली सुरू। A few inches later. तो चिंता मत कर, अपने को आज घर ही पहुंचना है। तो वीडियो ले, मैं लूंगा। जो कल के जो मजे मिस हुए वो आज पूरे कर। मम्मी देखो सामने पक्का ये पानी है। अभी पानी आया ना, ये क्या बात है भाई, क्या लग रहा है ये। खूप सुंदर इथे मस्कोका चेअर्स। मम्मी देख रहे हो, मजा आ गया। आणि खूप जास्त फॉग आहे आणि खूप मस्त वाटतंय। ये कितना शानदार लग रहा है, समोर कुछ दिखता ही नहीं। तो आता आम्ही झोडियाक सेंटरला आलो आहोत। इकडे बघा तुम्ही, खूप जास्त मोठी क्यू आहे आणि हे असं टेंट आहे। बुकिंग केलेलं आहे म्हणून मिळालाय नंबर, नाहीतर एक नंतरचे नंबर। येस, आम्ही ऑलरेडी बुकिंग केलं, तर तुम्ही पण ऑलरेडी बुकिंग करून या। वॉटरप्रूफ कॉस्ट्युम देतात अँड दिस इज व्हॉट वी आर गोइंग टू सी। इथे आता लोकांची तयारी सुरू झाली आहे। जय्यत गाईज से हाय हियर। सो दिस इज द साईज। आता साईज कशी बघायची देवाला माहिती। होपफुली आम्ही त्यांची हेल्प घेऊ। लोक भरपूर आहेत। दिस इज आता अँड देयर इज अ क्यू
हियर Yes. This is for everyone. Today's vlog is for everyone. All my audience. क्या बोला तूने? ब्लॉग करतोय. येस. आणि हे सगळ्यांचे ONGC मध्ये कामाला आहे ते सगळे. यांचा आजच पहिला दिवस आहे जॉबचा. बोटिंग करायला बोटिंग करायला चालले. अशी लाईन लावायची आणि लाईन लावल्यावर आता आम्ही इथून तिकडे जाणार. ठीक आहे. आणि आम्ही सर्वात जास्त मी ह्या माणसाबरोबर राहणार आहे कारण की ह्याला भरपूर नॉलेज आहे वेलचं. तर ह्याच्यासाठी आम्ही सगळे आलोय आणि ह्याच्यासाठीच इम्पॉर्टंट आहे सगळं. आणि दिस इज ऑरेंज आर्मी मनी हाइस्ट. हा असा पोर्ट आहे आणि इथे बोट्स आहेत आणि होपफुली आम्हाला ह्या येल्लो बोट मध्ये बसायला मिळेल बिकॉज आम्ही त्याचीच बुकिंग केली आहे. आणि जर त्याच्यात मिळालं तर येस येस येस. इव्हन भक्ती पण तेच सांगते. ए पिली में देख पिली में. हा जा मग मी तुमच्यावर जातो. हळू जा. ठीक आहे हळू पकडून पकडून जा. सगळे एकच आहे ना. दिस इज वॉट हर बोट लुक्स लाईक. आम्हाला येल्लो सगळी होती. त्यात 25 लोक येतील पण मला माहित नाही कसं बसवणार. कसं बसायचं ते बसवणार. ओके ओके. दिस इज अन व्ह्यू. देर आर पीपल स्टिल कमिंग. मी इंग्लिश का बोलतोय मला तेच कळत नाही. माफ करा. दिस इज द बोट. आवाज क्या उसने? I'm representing Neva a little bit more around 9 o'clock. Let's do that. 10 o'clock. There it is, 10 o'clock. Let's do that. किती मोठी होती. एवढी मोठी होती ना. बहुत बड़ी थी. एक इथे आहे. देखो इकडे पण आहे. वो ट्रिक कर रही है. कैसे फास्ट जाती रहेगी रे वो इतनी बड़ी उसे. Oh, vi var stod nu. We just saw a frog jump out of the body, out of the water. That's a feeding. हिला तर बघितलं ना उडी मारली. भारी दिसली पण. हा दात आहे. But the brace will stay trapped inside. After that, oh wow! अरे निकाल निकाल निकाल. ये लोग सिर्फ देखने के लिए हैं. सुपर. Il y en a aussi quelques-uns sur la droite. आणि आता आम्ही आलो आहे इकडे खूप सारे सीट्स आहेत. A few of them also on the right, but most of them are on the left. That's a big part of gray seals. Donc un gros troupeau de phoques. सीट्स आहेत. Ah, त्यांचा असा थवा आहे थवा. किंवा कशी बसली उलटी किंवा खेळते. भरपूर आहे का. 2 hours later. आणि आमचा हा टूर संपला आहे आता आणि सगळे भूत झालंय. थंडी नव्हती म्हणजे ओके ओके होतं म्हणजे त्यांनी खूप जास्त घाबरवलेलं. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स रोहित. एक्सपिरियन्स कैसा था? I cannot describe that. That's one of the best experiences I ever had. Like almost 5 marine mammal species. Okay, but for me, मैंने ज्यादा एक्सपेक्ट किया था शायद से. So for me it was okay. No, you can't expect. See, for such expeditions, you have to be out in water for at least 1 week. That is when you observe the real beauty of it. You can't expect everything in 2.5 hours. What do you expect? You want whales to jump for you? No, they will not. मुझे चाहिए था वो उसका ये निकले tail. Yes. मुझे टेल देखना था because वो थोड़ा आई थिंक गैस पे. बट मैं जब यहाँ पे मतलब लोगों से पूछा था उन्होंने बोला था बेलुका दिखेंगी बट अपने को ऍटलिस्ट जम दिखी उनकी. पार्किंग आम्ही वाढवली आहे आता 4 तास. आता आम्ही इकडे एक काय रोहित आहे मरीन सेंटर आहे. इथे थोडी इन्फॉर्मेशन देणार आहे ते वेल बद्दल की काय कसे येतात आणि ते सगळं. मग ते बघू ते मला दाखवतो. त्याच्यानंतर इकडे एक मार्केट आहे आणि पेटपूजा पण बाकी आहे अजून. रोहित काय मनावर घेत नाहीये तर बघू तो ज्या मनावर काय कारण की तो हेड आहे आज आणखी तोच सगळं ट्रीट वगैरे देतो नेहमी बाहेर जातो तेव्हा. तर आणि त्याची वाईफ लई किटकिट करते त्यामुळे तो वैतागलाय. तर बघू बेलू का कॅन आय गो. यू कॅन. हे उटी सारखं वाटतंय बघा मस्त.
मस्त माहोल आहे एकदम. आवाज येतो ना हा असा बोटचा आवाज आहे. एका साईडला ही अशी सुंदर घर आहेत आणि एका साईडला ही सेंट लॉरेन्सचा व्ह्यू खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आता हे जे पिंक कलरचं दिसतंय लुगीबाट, हे रेस्टॉरंट आहे. मला माहित नाही किती फुल असेल, पण आम्ही ऍटलिस्ट मेन्यू चेक करतो आणि बघतो कसले आहेत. आणि हा व्ह्यू आहे हॉटेलमध्ये, खूप मस्त व्ह्यू आहे. त्याला डिश द्यायला सांग ना. आता हा ब्रेड छोटा लग रहा है, एक पिज्जा मांगा. ये भी खाओगे ना, ये खाओ सब. A few moments later. हे हॉटेल ट्रॅडोशॅक आहे, मस्त हॉटेल आहे आणि एक्झॅक्टली त्याच्या समोर ही सिमेट्री आहे. चांगला होता दिवस. दमलो आहे, माहित नाही. दमल्यापेक्षा चेहरा थकलेला असणार. पाण्यामध्ये असतो की ऑटोमॅटिकच थकल्यासारखं वाटतं. आणि आता इथून वारी क्युबेक सिटीला आम्ही एक स्टॉप घेऊ आणि क्युबेक सिटी नंतर आम्ही डायरेक्टली मॉन्ट्रियलला. ब्लॉग छोटा होईल कदाचित, मला माहित नाही किती मी ब्लॉगिंग केली, बिकॉज मी जास्त बघण्यात बिझी होतो, सगळं एक्सप्लोर करण्यात. इतना ही डिफरेंस था बस, वरना वो आ जाता हमारी जगह. आता आम्ही बोटवर आलो आहे पुन्हा. मेरी शक्ल क्यों दिखा रहे हो? आदराम देखो जरा, क्या गजब. का होटल का एक झलक है ना भाई. अपन कोंकण साइड गए नहीं है मम्मी, इसलिए अपने को पता नहीं है. अपने को पता नहीं है, हमने तो यही देखा है भाई. सीधा कॅनडा. आणि प्लॅन मध्ये थोडासा चेंज झालाय. आम्ही घरी चाललेलो, पण त्याच्यानंतर सगळ्यांची इच्छा झाली मॉन्टमोरेन्सी मॉन्टमोरेन्सी फॉलला जाऊया. सो आता आम्ही मॉन्टमोरेन्सी फॉल बघायला आलोय. आता हे सगळे चालले आहेत या तिघांमध्ये हे दोघं खूप चांगले आहेत. आणि हे मागे. आणि पुन्हा एकदा भक्ती मागे राहिल्यामुळे मला तिचा साथ द्यावाच लागेल. या दोघी पुढे पुढे जातात यार. भक्ती तुला काय, मी आहे तुझ्यावर, तू घाबरू नको. भक्ती होते गब्बस, डोळ्याची वाट लागली माझ्या. आणि तू काहीतरी सांगता तुझा ह्याच टायमाला होतो. अरे बाबा काहीतरी गडबड आहे यार या हा वेळेत होत तुझं. मार पाणी भक्ती, बरं तरी होईल काहीतरी. आपण तिकडे होतो त्या रोडवर, ऍपल लागले होतो त्या रोडने आम्ही. नाही इथेच नाही ते तुम्हाला बघाय, हा ते बघण्यासाठी तुम्हाला कुठे पण बघू शकता फॉल. आणि बघा तुम्हाला मॉन्टमोरेन्सी फॉलवर पण आणलं. अचानक भयानक प्लॅन झाला, पण सॉलिड आहे जरा. स्कॅरी आहे यार, इट इज स्कॅरी. हा मॉन्टमोरेन्सी फॉल आहे, मी तुम्हाला मधून दाखवतो. कळत नाही इथून पाणी येतंय, इकडे ते जे फास्ट होतं इकडे तर बापरे. आज नेक्स्ट डे. काल रात्री आम्ही 12:30 वाजता पोहोचलो. सगळे थकलेलो, त्यामुळे मी कंटिन्यू नाही केला ब्लॉग. आज सकाळी उठलो, आम्हाला आज गाडी रिटर्न करायची होती. सो गाडी रिटर्न करून आलो. प्रोसेस एकदम सिमलेस होती, परफेक्ट झाला प्रवास. सुखरूप पोहोचलो, मजा आली, खूप धमाल केली. वेल पण बघायला मिळाली. आता सेम संडे नाईट आहे, उद्याची सगळी तयारी करायची आहे. पण जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मला प्रोत्साहन देण्यासाठी, किंवा जुने असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मला प्रोत्साहन देण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन ब्लॉग घेऊन येईन. तोपर्यंत काळजी घ्या आणि मजा करा. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये.